आज सगळी कामं न पटापट आवरून घ्यायची होते. मला जायचं होतं मार्केटमध्ये. इथेनं स्वयंपाक करून घेतलं आणि जेवणसुद्धा आमचे करून झाले होते. म्हटलं चला आता माझंसुद्धा आवरून घेते. माझं आवरून झालेलं होतं आणि ते कपडे वगैरे टाकायचे राहिले होते. आता कपडे वगैरे आईने धुवून टाकले होते, पण मला फक्त टाकायचे होते. म्हटलं चला पटकन हे काम आवरून घेते. त्याच्यानंतर आहे ना लगेच आम्हाला निघायचं होतं. जास्त ऊन झाल्यावर इतकं त्रास होते ना बाहेर गेल्यावर खूपच जास्त आणि गावाकडं तर जास्तच ऊन लागते. आता आमचं गाव खूप खेडं गाव आहे आणि तिथून मार्केट खूप लांब आहे. कोणत्याच गाड्या लागत नाही म्हणून माझ्या भावानं मला सोडलं होतं. आता त्याला दुसरे कामं होते, तो दुसऱ्या ठिकाणी चालला होता, पण मी त्याच्यासोबतच जाणार होते. मी एक पोस्ट टाकली होती, त्याच्या खाली भरपूर कमेंट होते, की "ताई हा कोण आहे?" तर हा माझा काकाचा मुलगा आहे मोठा आणि तो माझा भाऊच आहे. तर कधीतरी तो ब्लॉगमध्ये दिसतो आणि जास्त करून दिसत नाही. आता त्याला कामं भरपूर असतात म्हणून तो काही जास्त करून राहत नाही. पण आज तो घरी होता आणि त्याचा काल बर्थडे होता म्हणून मी त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. तर असो, इथे ना मार्केटमध्ये आलो. त्याच्यानंतर आहे ना मला कानातले करायचे होते. डेली यूजसाठी मला पाहिजे होते. झुमके तर माझ्याकडे होतेच, पण मला डेली यूजसाठी ना छोटे-छोटे कानातले हवेच होते. तर मी ते केले पण आणि खूप महागाचं झालंय बरं का. इतके महाग नंतर नकोच वाटत होते घ्यायला, पण घेतले कसं तरी. कसं आपण आहे ना ते खोटे घालतो ना, त्यानं माझी कानं लगेच खराब होतात म्हणून मी ते तसलं जास्त करून घालत नाही. तर असो इथे ना दीदीला पण ड्रेस घ्यायचं होतं, ते पण बघितलं. आता कानातले मी घेतले आणि त्याच्यामध्ये आईनं पण पैसे टाकले होते. म्हणून आहे ना इथं मी साधी साडी घेणार होती ह्यावेळेस, तर साडी पण घेतली. त्याच्यानंतर घरी आलो. भरपूर काही शॉपिंग केली. नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल.